मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत बाई तुझा आशीर्वाद याचा फुल एपिसोड. आवनीचा ग्रहप्रवेश असतो आणि आवनी ताटामध्ये गंध केलेल्या पावलांनी आतमध्ये ग्रहप्रवेश करते. अर्थात लक्ष्मीच्या पावलांनी तिचा ग्रहप्रवेश होतो. हे तिघं भाऊ आणि पायल हे तिघं जण तिच्यावर फुलाचा वर्षाव करून तिचं स्वागत करत असतात आणि धोंडीराम गपचूप दरवाजाच्या मागून पाहत असतो. ह्या मालिकेत धोंडीरामने खूप मस्त भूमिका केली. आतापर्यंत आपण त्याला निगेटिव्ह भूमिकेमध्येच पाहिलं होतं, पण एक नंबर बाप. धोंडीराम जाम खुश झालेला असतो कारण त्याच्या घराला आता बाईचा आशीर्वाद लागलेला असतो. पाण्या म्हणजेच राजचा भाऊ पायलला विचारतो, तुला आत जायचंय? आणि त्यावर पायल म्हणते, तू जर परमिशन दिलीस ना तर मी लगेच आत जायला तयार आहे आणि ह्या घरची सुनबाई म्हणून लगेच एंट्री करते. पाण्या म्हणतो, निघ इथून निघ. आणि त्यावर पायल कमरेवर हात ठेवते आणि बोलते, गोड बोलायची ॲलर्जी आहे का तुला? मी एवढं सगळं केलं, तू साधं थँक्यू सुद्धा बोलला नाहीस. पाण्या म्हणतो थँक्यू आणि त्यावर नाक मुरडत पायल म्हणते, नॉट मेन्शन. पाण्या विचारतो, झालं का आता समाधान? पाण्या म्हणतो, चला निघा आता. पायल त्याला म्हणते, तू कडू झर कारला आहेस फक्त. तरी पानू, मला कारलं खूप आवडतं. बोलत जा ना माझ्याशी कधी गोड गोड. पानू तिला इशाऱ्यानं बोलवतो, कान जवळ घे. इशाऱ्यानं बोलवतो हा. आणि पायलनं कान त्याच्या तोंडाजवळ आणला तर ते कानात म्हणतो, गेट लॉस. पायल लाडानं म्हणते, पानू. त्यावर पाण्या म्हणतो, माझ्या तळपायाची आग मस्तकात जायच्या आधी निघ इथून. आणि पानू पायलला तिकडून हाकलून देतो आणि त्याच्यासाठी म्हणतो हा. आणि इकडे धोंडेराव बाहेर आलेल्या पाहुण्यांचा निरोप घेतो. धोंडेराम म्हणतो, तुम्ही आमच्या समारंभाला उपस्थित राहिलात म्हणून तुमचे खूप खूप आभार मानतो. धोंडेराम त्या पाहुण्याला वाट लावून घरात जात असतो तेव्हा त्याची नजर त्या कुदळीवर पडते आणि त्याला आठवतं सुलोचनाने श्राप दिलेला. या घराला कोणत्याच बाईचा, कधीच कोणत्याही बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. सुलोचनाने असं म्हणते आणि माती दोन्ही हातानं घरावर उधळते. धोंडेराम ते कुतळ हातात काढून घेतो आणि तिच्या दारा पुढे जाऊन तिला हाक मारतो, सुले. त्याचे हाक ऐकून दत्तू आणि सुलोचना दोघेही बाहेर येतात आणि धोंडीराम हातातली कुदळ फेकून देतो आणि ती कुदळ इतकी लांब जाऊन पडते की दत्तूच्या पायाजवळ येते. दत्तू घाबरतो, त्याला वाटतं आता माझ्या पायाला ही कुदळ लागते. धोंडीराम म्हणतो, सुले हा घे तुझा श्राप परत. नाचत नाचत धोंडेराम म्हणतो, हे लाइटिंग डान्सिंग, लाइटिंग डान्सिंग, लाइटिंग डान्सिंग. धोंडीराम बेधुंद होऊन नाचत असतो आणि सुलोचना तिच्या घाऱ्या डोळ्याने खूप रागाने धोंडीरामकडे पाहत असते आणि दत्तूही तसाच पाहत असतो. सुलोचना ती कुदळ उचलून हातात घेते आणि इकडे घरामध्ये हे तिन्ही चारी भाऊ आवनीला म्हणत असतात, बसा. आवनी जरा दपकत त्यांना विचारते, कुठे बसू? त्यावर यश म्हणतो, तुम्ही येणार म्हणून ती खोली आवरली ना आतली आणि तिथलं सामान सगळं इकडे तिकडे फेकलं आणि खुर्च्या म्हणून तिघं जण भाऊ तिन्ही रूम मध्ये जातात. तिघं जण 3 खुर्च्या घेऊन येतात आणि त्यावर राजा म्हणतो, अरे काय माझ्या डोक्यात घालता काय खुर्च्या? ते तिघं भाऊ आणि बाप या चौघांची उत्सुकता एवढी असते की आवनी त्या उत्सुकतेला बघून घाबरून जाते. तिघही जण 3 खुर्च्या टाकतात आणि आवनीला म्हणतात, बसा. आवनी आता जितकी घाबरलेली असते तितकीच गोंधळलेली सुद्धा असते. आवनी परत विचारते, कुठे बसू? त्यावर छोटू म्हणतो, कुठे पण बसा, हवं तिथे बसा. धनेश पुढे म्हणतो, ही खुर्ची मी घेऊन आलोय हा, इथे बसलात ना तर मला भारी वाटेल. राजा दुसऱ्या खुर्च्याकडे पाहतो आणि आवनीला म्हणतो, ह्याच्यावरच बसा, हे आमचं शेंडे फळ आहे ना, त्याच्या खुर्चीवर बसला तर त्याला बरं वाटेल. आवनी धनेशने आणलेल्या खुर्चीवर बसते आणि यश म्हणतो, मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो. असं म्हणून तो आतमध्ये जातो. धोंडीराम आत येतो आणि त्याच्या बायकोच्या फोटोकडे पाहतो आणि परत आवनीच्या पावलाकडे पाहतो आणि त्याला आठवतो सुलोचनाने त्या श्राप दिलेला. या घरात कुठलीच बाई या घरचा उंबरठा ओलांडणार नाही. या घराला कुठल्याच बाईचा आशीर्वाद कधीच लागणार नाही. हा शाप आहे माझा. धोंडीराम गडबडीने मध्ये येतो. राजा आणि आवनी बसलेले तिथे असतात. राजा उभाच असतो आणि धोंडीराम म्हणतो, एक्सक्यूज मी. असं म्हणून धोंडीराम पुढे जातो. धोंडीराम एक डबा घेऊन परत बाहेर येतो आणि राजाला एक्सक्यूज मी म्हणतो. आवनीचा हात पकडतो आणि बाहेर घसटीत घेऊन जातो आणि सगळ्या जणांना वाटतं आवनीला हा घराबाहेर काढणार. आणि हे चौघं भाऊ त्याचं हे रूप पाहून खूप घाबरतात. अहो अण्णा काय करताय? असं म्हणून त्याच्या मागे जातात आणि धोंडीराम आवनीला म्हणतो, ये सुनबाई. राजा धोंडीरामला म्हणतो, अहो अण्णा ऐका जरा. आणि त्यावर धोंडीराम म्हणतो,
सुनबाईशी बोलतोय ना मी. धोंडीराम पुढे म्हणतो, मला चिमटा काढ चिमटा. अरे मला विश्वासच बसत नाहीये की धोंडीराम बाजाजी आणि एक सुनबाई घरात आणली. हे ऐकून धनेश पुढे येतो आणि धोंडीरामाला मोठा चिमटा घेतो आणि त्याला म्हणतो, नॉनसेन्स, तुला कोणी सांगितलं चिमटा काढायला? सगळ्या भावंडांना आता अण्णाची भीती वाटायला लागत असते. म्हणजे अण्णा दारू पिऊन आलेत, काय बोलतेत काय नाहीत बोलत यासाठी सगळेजण त्याच्या आजूबाजूला फिरत असतात. धोंडीराम अवनीला फोटो पुढे उभा करतो आणि म्हणतो, ही तुझ्या आधीची लक्ष्मी, तुझी सासू, तिचा आशीर्वाद घे. आणि अवनी त्या फोटोकडे पाहते. धोंडीराम तो डब्बा उघडतो आणि अवनीच्या हातात देऊन तिला म्हणतो, सुनबाई, हे तुझ्या सासूचे दागिने आहेत, हे तिचं स्त्रीधन आहे, हे सांभाळून ठेवाल? हे ऐकून अवनी घाबरते आणि राजाकडे पाहते. राजा डोळ्याने तिला खुणवतो आणि धोंडीराम अवनीला म्हणतो, आता हे तुझं झालंय आता हे. धोंडीराम अवनीला म्हणतो, सांभाळ कर ग बाई याचा. आणि त्याचं बोलणं ऐकून हे तिन्ही भाऊ खूप इमोशनल होतात. धोंडीराम रडत रडत अवनीला म्हणतो, आजपासून या घराचं समर्पण करशील ना? असं बोलून धोंडीराम 2 पावलं मागं सरतो आणि हात वारे करून लगेच अवनीच्या पायावर डोकं ठेवतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं, सगळे भाऊक झालेले असतात. अवनी पाय मागं घेऊन त्यांना म्हणते, पाया नका पडू, ऐका ना. धोंडीराम अवनीच्या पाया पडतो, तिच्यासमोर हात जोडतो आणि हे तिन्ही भाऊ हात जोडून उभे राहतात. धोंडीराम अवनीकडे पाहतो आणि तिला म्हणतो, शेवटी सुलेचा श्राप खोटा ठरला आणि माझ्या या घराला बाईचा पाय लागला. धोंडीराम तसेच हात जोडून असतो आणि अवनीला म्हणतो, असाच माझ्या घरावर बाईचा आशीर्वाद कायम असो. अवनीला कळतच नाही की कसं रिॲक्ट करायचं. परत धोंडीराम अवनीच्या पायावर डोकं ठेवतो आणि पाण्यात पळत जातो आणि अण्णाला म्हणतो, अण्णा उठा ना उठा. पाण्यात धोंडीरामाला घेऊन तिथून निघून जातो. सगळेच जण इमोशनल झालेले असतात आणि यश म्हणतो, या ना या आत या. असं म्हणून तो राजाला आणि अवनीला आत घेतो. आणि तिकडे सुलोचना तिच्या घरामध्ये मोठमोठे खिळे भिंतीला ठोकत असते आणि दत्तू तिला म्हणतो, अगं सुले, काय करायलीस? लागल तुझ्या हाताला. हातोडाच्या आवाजाने नम्मी तिथं येते आणि म्हणते, अगं मम्मी, काय करायलीस तू? एवढ्या रात्री तुला जर काय झालं तर डॉक्टर बी नाही मिळायचं आपल्याला. आणि शेवटी सुलेच्या हाताला हातोडा लागतोच. त्यावर नम्मी म्हणते दत्तूला, अरे मामा, तू तरी काहीतरी बोल. त्यावर दत्तू म्हणतो, अगं ती आता कोणाचं काहीच ऐकत नसते बघ. एकदाचा खिळा ठोकून ती मोकळी होते आणि तिथे पडलेल्या त्या कुदळीकडे पाहते. पाहत हातामध्ये घेते आणि ती कुदळ त्या भिंतीला अडकवते. सुलीला आठवतं धोंडीरामने ती कुदळ कशी त्याच्या अंगणात फेकलेली असते. त्या कुदळीला पाहून तिला खूप राग येतो. सुली म्हणते, ही कुदळ माझ्या नजरेसमोरच राहायला पाहिजे. सुली पुढे म्हणते, याच कुदळीनं तुझं अख्खं घर नाही फोडून काढलं ना, तर नावाची सुलक्षणा नाही म्या. हे म्हणताच ना मग खूप घाबरते. आणि इकडे अवनीला यशा बसा म्हणतो आणि किचनमध्ये जातो. यशा गेल्याच्या नंतर राजा म्हणतो, राजाच्या शेजारला धनेश पण असतो आणि राजा म्हणतो, आमचे अण्णा जरा इमोशनल आहेत. धनेश राजाची कॉपी करीत म्हणतो, हां ते जरा इमोशनल आहेत. राजा म्हणतो, नाहीतर सक्त माणूस आहे तसा. तेव्हा धनेश त्याची कॉपी परत करतो आणि म्हणतो, हां सक्त माणूस आहे तसा. राजा पुढे म्हणतो, आमची आई गेल्याच्या नंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी बाईने आमच्या घराचा उंबरठा ओलांडलाय. आणि धनेश म्हणतो, उंबरठा ओलांडलाय. राजा पुढे म्हणतो, त्यामुळे भावना कंट्रोलच झाल्या नाहीत. आणि धनेश लगेच त्याची कॉपी करतो, भावना कंट्रोल झाल्या नाहीत. आणि मधून यश खिरीच्या वाट्या घेऊन येतो. यश अवनीला बसायला सांगतो. बसाना करत असतो आणि अवनी म्हणते, ते ताट उधळलं त्या कोण होत्या? आणि त्यावर राजा म्हणतो, ती आमची आत्या आहे. आणि धनेश म्हणतो, सुलक्षणा कसल्या? राहू सुलक्षणा आहेत. आणि इकडे दत्तू सुलीजवळ जातो आणि म्हणतो, अगं ती चंद्रकांत देशमानेची पोरगी आहे. 2 दिवस राहील आणि पळून जाईल. असल्या भीक मागायच्या घरी कशाला राहते ती बघतो, अशी 2 दिवसामध्ये पळून जाईल. दत्तूला उत्तर देत सुली म्हणते, नाही, बाईची जात माहिती नाहीये तुला. पोरगी गरिबाची असो नाही तर श्रीमंताची, एकदा तिचं मन माणसामध्ये आणि घरामध्ये रुळलं ना तर ती त्या घराला आपलंसं करून टाकते. मग त्या बाईच्या आशीर्वादाने ते घर उत्कर्ष होऊन जातं. म्हणून या धोंड्याच्या घरात ती पोरगी टिकता कामा नये. नम्मी विचारते, आणि टिकलीच तर? सुलोचना म्हणते, मी तिला टिकूच देणार नाही. आणि राजा इकडे अवनीला म्हणतो, हे सगळे भावंड आहेत ना, हे सगळे असेच इमोशनल आहेत. सगळे असे भेटले ना एकमेकावर असे इमोशनल अत्याचार करत राहतात. याचा थोडाफार त्रास होतोच आम्हाला आणि बेसिक आहे, हे सगळ्याच घरात होतं. तुमच्याकडे नाही का होतं असं म्हणतात. त्याच्या लक्षात लगेच येतं. तो विषयाला विषयांतर देतो. पाण्या म्हणतो, तिला इग्नोर करा, फुल इग्नोर करून टाका.
आवनी बसते आणि त्यांना म्हणते तुम्ही पण बसा ना. आणि पटापटा हे तिघं चौघजण खाली बसतात. आवनी त्यांना पाहून लगेच उभी राहते आणि म्हणते तुम्ही असे खाली का बसलात. आणि त्यावर पाण्या म्हणतो नाही नाही आम्हाला सवय आहे, आम्ही कम्फर्टेबल आहोत, तुम्ही बसा. आवनी म्हणते मी पण तुमच्यासोबत खाली बसते. आणि त्यावर यश म्हणतो नाही 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 तुम्ही वर बसा. आणि पाण्या खूप जोराने राजाला म्हणतो राजा. सगळेजण घाबरतात आणि पाण्या म्हणतो तू तिथं बस त्यांच्याजवळ. यश म्हणतो तुम्ही बसा, दोघं जण जोडीने बसा. सगळ्यांच्या हातात खिरीच्या वाट्या असतात आणि आवनी खायला सुरू करते. एक तर तिला खूप भूक लागलेली असते आणि तिला टेस्टही खूप आवडते. यश राजाला म्हणतो राजा चांगली झाली नाही का खीर. आणि त्यावर राजा म्हणतो दादा मी अजून खाल्लीच नाही. आणि आवनी उत्तर देते झाली ना, खूप छान झाली. आवनी पुढे म्हणते सॉरी मला खूप भूक लागली होती म्हणून मी पटापटा खाल्ली. आवनी म्हणते पण खरंच मला खूप आवडली. पाण्या म्हणतो आमचा यशोदा आहे ना एक नंबर बनवतो खीर. लगेच यशोदा हातातली खीरची वाटी खाली ठेवतो आणि म्हणतो खीर बनवायची ना एक टेक्निक आहे आणि त्याची रेसिपी सांगायला सुरुवात करतो. तोच पाण्या म्हणतो अरे ते बनवायची कशी हे म्हणल्या नाही, चांगली झाली असं म्हणाल्या. यश आवनीला विचारतो आणखी आणू का. आणि त्यावर आवनी म्हणते हां चालेल. असं म्हणतात यशा लगेच तिची वाटी त्याच्या पुढं करतो आणि म्हणतो ही घ्या. आणि राजा म्हणतो यशोदा माझ्याकडे आहे मी देतो, मला तशी भूक नाही आहे. आणि यश म्हणतो अरे माझी खीर काय ती उष्टी नाही आहे, खाऊ दे. राजा आवनीला त्याच्या खिरीची वाटी देतो आणि यश राजाला देतो. आणि राजा म्हणतो नाही नको, असंही मला भूक नाही आणि माझं पोट भरले. त्याची टिंगल उडीत बारका म्हणतो धनेश आवनीताई आली, आवनी वहिनी आली आली पोट भरलं. आवनी म्हणते मला ना जरा बोलायचं होतं. हे ऐकताच तिन्ही भाऊ पुढं सरकतात आणि म्हणतात बोला ना. आणि त्यावर आवनी म्हणते मला तुमच्याशी नाही, मला जरा यांच्याशी बोलायचं होतं. आणि धनेश म्हणतो म्हणजे तुमच्या आहोशी का. हे ऐकताच राजा तिला पाठीमागच्या रूममध्ये घेऊन जात असतो आणि तिघंजणं पटापटा उठतात आणि त्या दरवाजा पुढे येऊन उभे राहतात आणि म्हणतात नाही 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 इथे नाही इथे नाही तिकडे जा. परत राजा किचनच्या रूमकडे हात करतो आणि म्हणतो इकडे नाही इकडे नाही. यश म्हणतो किचनमध्ये पसारा आहे पसारा. धनेश म्हणतो तुम्ही इथेच थांबा. आणि राजा म्हणतो ठीक आहे आपण इथेच बोलू. असं म्हणून यश खिरीच्या वाट्या उचलून घेऊन जातो आणि ते दोघे जण तिथं थांबतात. तिघे जणून हे बाहेर कान देऊन ऐकत असतात घ्यायची काय चर्चा होणार आहे. आवनी म्हणते दार लावतोस का जरा. राजा तिघांना इशारा करतो गप्प बसा आणि इथून जा. राजा म्हणतो आपण बाहेर जाऊन बोलूया या माझ्या मागं. आणि तिकडे आवनीचे बाबा एका रूममध्ये बसलेले असतात शून्यात पाहत, डोक्याला हात लावलेला असतो. आणि स्वाती त्यांच्यासाठी तिकडून दूध घेऊन येते. दारावर नॉक करते पण त्यांचं काही लक्ष नसतं. स्वाती आत येते आणि म्हणते बाबा तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे, पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे, निदान दूध तरी पिऊन घ्या. चंद्रकांत देशमाने म्हणतात काहीच नको आहे मला, घेऊन जा इथून. आणि देशमानेला आठवत असतं ते इन्स्पेक्टर मॅडम कशी काय बोलत असते. देशमानेला विचारते मग काय ठरलं तुमचं. स्वाती हर प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करते सासऱ्याला पण देशमाने काही ऐकत नाहीत. आणि देशमाने स्वातीला तो दुधाचा ग्लाससुद्धा घेऊन जायला सांगतात. स्वाती गेल्याच्या नंतर देशमाने दरवाजा लावून घेतात आणि इकडे स्वाती तिच्या सासूकडे येते. स्वाती म्हणते आई तुम्ही असा त्रास नका ना करून घेऊ, तुम्ही जर असा त्रास करून घेऊ लागला तर बाबांना कोण सावरणार. स्वाती म्हणते बाबांनी कालपासून पाण्याचा घोट सुद्धा पेलेला नाहीये. त्यावर स्वातीची सासू म्हणते कसा घोट उतरेल पाण्याचा घशाच्या खाली. त्या पुढे म्हणतात स्वतःचा अभिमान स्वतःची इमेज जेव्हा पाठ जपणाऱ्या बापाला त्यांच्या लाडक्या लेकीमुळे जगासमोर गुडघ्यावर बसावं लागले. जिला काळजाच्या तुकड्यासारखं जपलं तिनेच त्यांच्या आत्मसन्मानावर घाव घातले. आपली आवनी असं काही करेल असं स्वप्नात देखील वाटलं नसेल त्यांना. तेवढ्यातच बाहेरून आरडाओरडा ऐकू येतो. महेश महेश करून सगळेजण पळत जातात आणि विचारतात. स्वाती विचारते काय झालं यांना. तो गुंडा सांगतो मारहाण झालीये. स्वाती त्याच्या हाताकडे पाहते आणि म्हणते काय झालंय महेश, अरे किती लागलंय. महेश म्हणतो काय नाही माझ्या लाडक्या बहिणीची कृपा आहे ही. स्वाती विचारते म्हणजे. आणि त्यावर महेश म्हणतो म्हणजे ज्यांची आपल्या नजरेला नजर भिडवायची हिंमत नाही, आपल्या घरात उभं राहायची लायकी नाही, त्या ड्रायव्हरच्या चारी भावाने मिळून मारलंय मला. तिथे विवान असतो. विवान हे सगळं बोलणं ऐकत असतो. विवान म्हणतो त्या आवनीला जरा काही बोललं की झोमतं ना तुम्हाला. बघा आज काय परिस्थिती आली आहे तुमच्यावर. विवान म्हणतो बाप काही खात नाही, मुलगा नको ते खाऊन येतो. स्वाती विवानला गप्प करून म्हणते
आधार देता येत नसेल तर जखमीवर निदान मीठ तरी नका चोळू. आणि इकडे राजाला अवनी म्हणते, आता तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. हाताची घडी तोंडावर बोट. अवनी म्हणते, काय चाललंय हे? माप काय ओलांडायला लावलंस? उखाणा काय घेतलास? हे अति होत चाललंय. आणि त्यात ते तुझे वडील. आणि त्यावर राजा म्हणतो, अण्णा म्हणतो आम्ही त्यांना. आणि अवनी म्हणते, हां तेच ते. अवनी म्हणते, जेव्हा तुझ्या अण्णांनी तुझ्या आईच्या फोटोसमोर उभा करून मला माझ्या हातामध्ये दागिन्याचा डब्बा दिला तेव्हा किती मोठा खड्डा माझ्या पोटात पडला हे माहिती आहे तुला? आणि त्यावर राज म्हणतो, नाही तुम्ही त्याचा लोड नका घेऊ, खरंच नका लोड घेऊ. आणि अवनी म्हणते, अरे लोड कसा नको घेऊ? अवनी म्हणते, अरे आपण फसवतोय त्यांना आणि तू म्हणतोस लोड नका घेऊ. त्यावर राजा म्हणतो, अगदीच फसवतोय असं नाही. अवनी पुढे म्हणते, आपण फसवतोय त्यांना आणि तुला माहिती आहे ना मला फसवणाऱ्याचा खोटेपणाचा किती तिटकारा आहे. आणि या क्षणी आपण तेच करतोय. मला सांग, हे चुकीचं नाहीये का? राजा म्हणतो, आहे पण. आणि त्यावर अवनी म्हणते, पण काय? चुकीची गोष्ट ही चुकीचीच असते. अवनी राजाला म्हणते, तू इतका रिलॅक्स कसा राहू शकतोस? आणि त्यावर राजा म्हणतो, नाही नाही अलर्ट आहे. अवनी म्हणते, मग कर ना काहीतरी. त्यावर राजा म्हणतो, मला आता सध्या काही सुचत नाहीये, मला थोडा वेळ द्या ना, मी करतो काहीतरी, मार्ग काढतो. अवनी म्हणते, तुला कळतंय ना माझी कशी कोंडी झालीये? ना मी बाहेर जाऊ शकत आहे ना मी माझ्या घरी जाऊ शकत आहे. अवनी पुढे म्हणते, पोलीस स्टेशनमधून काय आपण मोठी लढाई जिंकून आलोय का? त्या विमानपासून सुटका व्हावी म्हणून पळून आले ना? आणि तू भातुकलीचा खेळ रचलास. मला विचार करायला वेळ सुद्धा नाही मिळाला. अवनी राजाला म्हणते, तुला माहिती आहे ना माझे स्वप्न खूप वेगळे आहेत. आणि तुझ्या घरातले किती खुश होते, डीजे लावला होता, नाचत होते, गात होते. त्यांना असं वाटतंय का खरंच आपण नवरा बायको आहोत? राजा म्हणतो, मी त्यांना हे काहीच नाही सांगितलं. आणि अवनी म्हणते, हो मला माहिती आहे रे ते, मी तुझ्यावर आरोप करत नाहीये. अवनी म्हणते, त्यांना किती वाईट वाटेल जेव्हा त्यांना कळेल की हे सगळं खोटं खोटं आहे. राजा म्हणतो, हां वाईट तर वाटेलच. त्यावर अवनी म्हणते, मी फार दिवस नाही राहू शकत इथे, हॉस्टेलला जाईल. मैत्रिणी, आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवलाय. आणि उद्याच्या भागामध्ये अवनी स्वातीला सांगत असते, अगं मी खरंच सांगते मी लग्न नाही केलंय. आणि स्वाती म्हणते, मग काय महेश खोटं बोलणार आहे का? तेवढ्यामध्ये महेश तिथून येतो आणि स्वातीला म्हणतो, काय कोणाशी बोलतेस? महेश स्वातीवर ओरडतो आणि तिच्या हातातून फोन घेतो. त्यावर अवनीचं नाव पाहून त्याला खूप राग येतो. आणि विवान आता बंदूक घेऊन राजच्या घरी निघालेला असतो. राजच्या घरी पोहोचल्यावर धोंडीरामच्या डोक्यावर तो बंदूक ठेवतो. हे पाहून अवनी आणि राज दोघंही घाबरतात. मैत्रिणींनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आपण आज पहिला एपिसोड टाकलाय. ही मालिका तुम्हाला पाहायला आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्यासाठी मी एपिसोड बनवत राहील. एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.